ब्लाऊज शिवताय पण छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत की त्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळेच तुमचे ब्लाऊज बिघडतात किंवा फिनिशिंग चांगली येत नाही। तर अशा गोष्टीसाठी आज कोणती काळजी घ्यायची ह्यासाठी मी आज हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा टिप्स दाखवणार आहे की त्यामुळे तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर उतरणार नाही, फिनिशिंग छान येईल आणि कटोरीला टोक वगैरे व्यवस्थित येतील। तर हे कशामुळे येतात हे आज तुम्हाला सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता सर्वात पहिले आपल्याला कटोरी जोडायची आहे। तर आता इथे जोडते वेळेस आपल्याला कधीही आपण अर्धा इंच कटोरी, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी किंवा अर्धा इंच कटोरी आपल्याला जास्त घ्यायची आहे। जेव्हा कटिंग करतो आपण तेव्हाच थोडीशी कटोरी वाढवून घ्यायची आणि जोडते वेळेस काय करायचं, एकदम सावकाश आणि दोन्ही भाग एकसारखे जोडायचे आहेत। कारण इथे आपण जर एकसारखे जोडले तर दोन्ही भाग आपले व्यवस्थित जोडल्या जातील आणि तो जो अर्धा इंचाचा भाग आहे तो यामध्ये कवर होऊन जातो जेव्हा आपण गोलाईचा आकार व्यवस्थित घेतो तेव्हा। आता ही झाली आपल्याला कटोरी जोडण्याची एक माहिती। आता आपल्याला काय करायचे, कटोरीला टोक घ्यायचे। तर कटोरीचं टोक तिरकं होऊ नये किंवा एका साईडला जाऊ नये यासाठी आपल्याला काय करायचे, दोन्ही भाग मध्यभागी व्यवस्थित, दोन्ही भाग एकत्र करून मध्यभागी व्यवस्थित आपल्याला टोक द्यायचा आहे। तर टोक दिले बघा मी 1.5 इंच आणि उभी 2.5 इंच अशी एक आपल्याला तिरकस लाईन कट करून घ्यायची आणि त्याला टोक द्यायचं आहे। आता इथं टोक देते वेळेस आपल्याला दोन्ही भाग आपण समान करून घेतलेले आहेत एकसारखे आणि मग कटोरीला जो टक्स असतो किंवा टोक देतात ते टोक दिलेलं आहे। तर बघा दोन्ही साईडला व्यवस्थित मी जोडून टक्स दिला तर ते एकसारखा आलेला आहे। तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी जोडायची। तर आता इथं क्रॉसपट्टी जोडते वेळेस आपल्याला परत काय करायचं आहे माहिती आहे का, कटोरीचा भाग आहे ना त्याला क्रॉसपट्टी जोडायची। तर क्रॉसपट्टी आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडीशा कमी इंचानी क्रॉसपट्टी आपल्याला जास्त घ्यायची समोरच्या साईडला जोडते वेळेस। म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे भाग सरळ करतो तेव्हा दोन्ही भाग एकसारखे येतात। तर त्यामुळे काय होते, आपल्याला क्रॉसपट्टी कमी पडणार नाही याची आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊनच आपल्याला ते अर्धा इंच सोडायचे असते। आणि जेव्हा आपण जी क्रॉसपट्टी जोडतो तेव्हा कटोरीचा जो भाग आहे तो आतल्या साईडला गेला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि दिसायलाही ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। तर ही आपल्याला काळजी घ्यायची। आता इथं बघा मी एकदम व्यवस्थित क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आणि कटोरी जोडून घेतली। आता काय करायचे, आता मला दुसरा भाग जोडायचा आहे। आता हे भाग मी साईडला ठेवते आणि दुसरा भाग कसा जोडायचा ते तुम्हाला दाखवते। तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, दुसरा भाग आपण खालच्या साईडनं जोडून घेत आहोत। तर खालच्या साईडनं जोडते वेळेस एकसारखा दोन्ही भाग आपल्याला जोडायचे आहेत। तर एकसारखे जोडल्यानंतर याला 2 शिलाई मारायच्या, म्हणजे दोन्ही पार्टला 2-2 शिलाई मारून घ्यायच्या आणि हाही भाग आपल्याला सेम पहिला जसा जोडलेला आहे तसा 1.5 इंच आणि 2.5 इंचाची मार्जिन करून मध्यभागी म्हणजे समान भाग करून आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आणि जो टोक आहे तो टोक थोडंसं मी व्यवस्थित तिरकस कट करून घेतलं म्हणजे जोडते वेळेस थोडंसं व्यवस्थित येईल म्हणून। आणि क्रॉसपट्टी पण आपल्याला इथं काय करायची, अर्धा इंच आपल्याला कटोरीच्या साईडला सोडून मगच आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची। जसा आपण पहिला भाग जोडलेला होता सेम तसाच आपल्याला हाही भाग जोडून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि दोन्ही भाग एकसारखे जोडल्यासारखे दिसून येतात। तर बघा कसे मी जोडलेले आहेत एकदा दाखवते मी। कटोरीचा जो मध्य आहे तो एका साईडला दोन्ही साईडला म्हणजे व्यवस्थित एकदाच एका साईडला घेतल्यासारखे घेतले आणि कटोरीची गोलाई आतल्या साईडला जोडून क्रॉसपट्टी खालच्या साईडला घेतली। आता इथं काय करायचं आपल्याला, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपला। तर इथं आपल्याला जो क्रॉसपट्टीचा भाग आपण अर्धा इंच सोडलेला होता तो भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं ह्यामुळे आपलं ब्लाऊजला आकार पण छान येतो आणि शोल्डर वगैरे जे उतरतं ते यामुळे पण उतरू शकतं। तर ती आपल्याला ही काळजी घेऊन व्यवस्थित आपल्याला हे भाग करून घ्यायचे। आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला हुकपट्टी आणि आय हुकपट्टी जोडायची आहे। तर हुकपट्टी आपण काय करत असतो, कधी पण 1.5 इंचाची पट्टी घेऊन जोडतो आणि जी आय हुक किंवा लूप पट्टी जोडतो ती आपल्याला 2.5 ते 3 इंचाची घ्यायची असते। आता इथं काय करायचं बघा, कलर अस्तरचा कलर आणि ब्लाऊजचा कलर थोडा वेगळा आहे, डिफरंट आहे। तर मग मी अस्तरची जर लूपपट्टी लावली तर ती लगेच दिसून येईल।
तर ही दिसू न येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो मेन ब्लाऊजचा कपडा आहे म्हणजे जो ब्लाऊजचा कपडा आहे तो आपल्याला लूप पट्टीसाठी यूज करायचा आहे. तर ह्या कस्टमरचं डाव्या साईडला हुक आणि उजव्या साईडला लूप पट्टी होती म्हणून मी तसंच त्यांचं जसं आहे ब्लाऊज मापाचं तसंच जोडलेलं आहे बघा. काहींचं उजव्या बाजूला हुकपट्टी असते तर काहींची डाव्या बाजूला असते. तर आपल्याला हे मापाच्या ब्लाऊजनुसार बघून घ्यायचं असतं. आता ही आपल्याला हुकपट्टी आपण तयार केलेली आहे. तर ही पण फिनिशिंग साईड आपल्याला जोडायची असते, त्यामुळं यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आणि खालच्या साईडला पलटायला पण सोपं जातं. तर आता इथं आपल्याला ही हुकपट्टी जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर गळ्याला आकार कसा द्यायचा त्यासाठी तुम्ही आता हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि समोरचा पण पाहून घ्या. आता इथं मी लूपपट्टी जोडते. तर काय केलं, पहिले अस्तरला जोडून घेतली. मी जे ब्लाऊजचं पीस आहे तो अस्तरला जोडून घेतलं म्हणजे आपली लूपपट्टी छान येईल आणि तिला फिनिशिंग पण छान येईल म्हणून. आणि हे भाग आता असा सरळ करून जोडायचा. आणि जोडते वेळेस मी अस्तरचा भाग वरती घेतला आणि ब्लाऊजचा भाग खाली घेतला म्हणजे सरळ केल्यावर ही पट्टी अशा प्रकारे आपली दुमडल्या जाते म्हणून. तर ही पण काळजी आपण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी घेतली तर फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेऊन ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज तुमचे कधीच बिघडणार नाहीत आणि उतरणार पण नाहीत. आता बघा ही पूर्ण ब्लाऊज आपला समोरचा भाग झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आकार द्यायचा आहे. तर गळ्याला आकार देते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपण जर ब्लाऊजच्या मापावरून जर कटिंग केलेली असेल तर मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि तो ब्लाऊज आता व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायचा. आता पहिले काय करायचं, जो अर्धा इंचाचा भाग आहे आपल्याला शोल्डरला जोडायचा आहे तो भाग आपण सोडून मग ब्लाऊजच्या गळ्याची आपल्याला मोजमाप करायचं आहे. तर आता इथं बघा एवढं एक्स्ट्राचं दिसतंय तर मी मार्किंग करून घेते व्यवस्थित आणि मग कटिंग करायला घेते. आता हे अशा प्रकारे मी मापाचे ब्लाऊजवरून जर माप घेतलं तर मी अशा प्रकारे ब्लाऊजला फिनिशिंग देत असते. तर तुम्ही कशी देता कमेंट करून मला नक्की सांगा. आता बघा मी जी हुक पट्टी आहे त्याला पहिले माप घेतलं आणि आता त्यावरतीच आपल्याला लूप पट्टी ठेवून लूप पट्टीवरती ठेवून आपल्याला दुसरं माप काढायचं आहे म्हणजे दोन्ही गळ्याचे भाग आपल्याला सारखे करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी जी लूप पट्टी होती ती सोडून दिली आणि नंतर गळ्याचं माप काढलं. तर अशा प्रकारे जर माप काढलं तर आपल्याला दोन्ही गळ्याचे भाग सारखे दिसून येतील आणि गळ्याला आकार पण एकसारखा येऊन जाईल. तर आता का बघा मी दाखवते तुम्हाला एकदा परत कशा प्रकारे मापं घेतली ते. बघा दोन्ही भाग एकसारखे जोडून घेतले आणि कटिंग करून घेतले. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.